हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे सगळं काही सत्य सांगत दुष्यंत पूजाचा खरा चेहरा उघडा करणार कृष्णाच्या समोर, तर दुसऱ्या बाजूला पूजाला मिळणार तिच्या पापाचं फळ। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळंच जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथं पाहतोय की दुष्यंतच्या जास्त जवळ येऊन त्याला स्वतःचा पाहणाऱ्या पूजाच्या मुस्काटात देत कृष्णाने आता पूजाला भानावरती आणलेलं असतं। आता कृष्णाला एवढं भडकलेलं, एवढं तापलेलं पूजाने पहिल्यांदाच पाहिलेलं असतं। त्यामुळे ती आता विचार करते की आता जर मी नाटक केलं नाही तर मग मात्र मला काहीही शक्य होणार नाही। मग लगेचच आता पूजा ही असं भासवू लागते की तिला थोडी तिची जी काही भूतकाळात घडलेली घटना होती ती सगळी आठवू लागली आहे। आणि मग ती म्हणत असते, मला सोडून गेला तो सोडून गेला ना, मला वाटलं हा तोच आहे म्हणून नाही माझा हा तो नाही आहे, तो नाही आहे हा। त्याबरोबर कृष्णाच्या लक्षात येतं की पूजाला तिच्या प्रियकराची आठवण येते आणि चुकून पूजाने तिच्या प्रियकर समजूनच दुष्यंतला मिठी मारली आहे। मग कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, पूजीला तुम्ही समजून घ्या, पूजीला चुकून भात झाला की तुम्ही तो माणूस आहात ज्याच्यावर तिनं प्रेम केलं आणि म्हणूनच तिनं चुकून तुम्हाला मिठी मारली। पूजीनं मुद्दामून जाणून बुजून ठरवून उमजून काही केलेलं नाही आहे, त्यामुळं मी तुमची माफी मागतो, पर तुम्ही पूजेला काय बी बोलू नकासा। पूजे भानावर ये की ग पूजे, असं म्हणत कृष्णा पूजाला जवळ घेते आणि मग आता ती लगेचच पूजाला म्हणत असते, पूजे अशी रडू नगस, काय बी झालं नवं तरी म्या काय तुला असं तरासात नाही बघू शकत, त्यामुळं आता गप राहा, डोळं पुस पूजे, डोळं पुस। त्याबरोबर पूजा ही काही डोळे पुसतसुद्धा नसते, कृष्णाच पूजाचे डोळे पुसते आणि पूजाला म्हणू लागते, पूजे या बहिणीचा तुला शब्द आहे, म्या जीवाचं रान करण, आकाश पाताळ एक करण, दिवसाची रात्र करण, रात्रीचा दिवस करण, पर काय बी करून ज्या पोरानं तुझ्याबरोबर हे समज केलं का नाही, ज्यानं तुला फसवलं का नाही पिरमाच्या जाळ्यात, त्याला मी हुडकून काढन आणि त्याला दाखवून देईन की त्यानं माझ्या बहिणीची काय अवस्था केली ते। नाही त्याला तुझ्या पायावर घातलं की नाही तर म्या माझं नाव कृष्णी सांगणार नाही, मला काय बी करायला लागलं का नाही तरी बी म्या करन, पण मी त्या पोराला हुडकून आणन पूजे, हां खरंच आणन। आता डोळे पुस की पूजे, ए पूजे। पूजा ही गप्पच बसलेली असते। कृष्णा दुष्यंतला म्हणते, दुष्यंत सरकार तुम्ही जावावरती, मी जरा वेळ पूजेजवळ बसतो। दुष्यंत होकारार्थी मान डोलावतो आणि आता तो त्याच्या रूममध्ये येतो। दुष्यंत आता विचार करतो की बापरे, आज जे काही घडलं ते खरोखर खूपच भयावह होतं आणि कृष्णाने आता पण केलेलं आहे की ती पूजाच्या प्रियकराला शोधून काढणार। याचा अर्थ नक्कीच कृष्णा पूजाच्या प्रियकराला शोधण्याचा प्रयत्न करणार आणि नक्की कृष्णा माझ्यापर्यंत सुद्धा पोहोचणार नाही, काहीही झालं तरी कृष्णा माझ्यापर्यंत कधीच पोहोचता कामा नये। कोणत्याही परिस्थितीत कृष्णाला हे सत्य चुकीच्या पद्धतीने समजायला नको, त्यापेक्षा मी एक काम करतो, मीच कृष्णाला सगळं काही सत्य सांगून टाकतो, मीच तिला ही गोष्ट सांगून टाकतो, त्यामुळे कमीत कमी तिला त्रास होईल पण कमी होईल आणि तिच्या मनात कुठल्याही पद्धतीचे चुकीचे विचार किंवा गैरसमज राहणार नाही। उद्या काहीही झालं तरी संक्रांतीच्या मुहूर्तावरच मी कृष्णाला सगळं काही सत्य सांगून टाकेन आणि कृष्णाला मी हेही सांगेन की जेव्हापासून माझं तिच्याबरोबर लग्न झालं आहे तेव्हापासून मी पूजाचा कुठल्याही पद्धतीचा विचारही केलेला नाही आहे आणि माझ्या मनात आता फक्त तिच्याबद्दल भावना आहेत, बास ठरलं। आता दुष्यंत दुसऱ्या दिवशी कृष्णाला सगळं सत्य सांगणारच असतो, पण त्याआधी पूजा त्याच्याकडे येते आणि पूजा ही त्याच्याबरोबर जवळीक साधण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करते आणि आता त्याच वेळी बरोबर कृष्णा आतमध्ये येते आणि कृष्णा हे सगळं बघते। कृष्णाच्या पायाखालची जमीन सरकते, तिच्या हातात जो बॉक्स असतो तो खाली पडतो आणि बॉक्स खाली पडतो तर त्या बॉक्समधून सुद्धा फोटो बाहेर पडतात आणि ते फोटोसुद्धा असतात ते म्हणजे फक्त आणि फक्त दुष्यंत आणि पूजाचेच। आता ते सगळं बघून कृष्णाला खूप मोठा धक्का बसतो, तर पूजा दुष्यंतला म्हणत असते, डी बघ ना, आता हिलासुद्धा खरं कळालं फ्रेंड, आता आपण सुटलो, आता आपण मोकळे झालो, आता आपल्याला लपवायचं नाही आहे काही, आपण आता सगळ्यांना खरं सांगायचं आणि तू फक्त माझा फ्रेंड आहेस, बरोबर ना। त्यावेळी दुष्यंत पूजाला धक्का देतो आणि कृष्णाच्या जवळ येतो। कृष्णा आता दुष्यंतला म्हणू लागते, दुष्यंत सरकार, याचा अर्थ
माझ्या बहिणीला फसवणारा व्यक्ती, माझ्या बहिणीबरोबर खोटं प्रेमाचं नाटक करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तुम्हीच आहात. तुम्हाला हे सगळं काही करताना काहीच वाटलं नाही का? का वागलात असं सगळं? का माझ्या बहिणीची फसवणूक केली? का माझी फसवणूक केली? का लग्न केलं माझ्याबरोबर? का एवढे दिवस खोटं बोललात? मला वाटत होतं की तुम्ही देव माणूस आहात, तुम्ही कधीच कोणाला फसवणं शक्य नाही आहे. पण नाही, तुम्ही तर माणसाच्या रूपात इतकी वाईट कृत्य करून दाखवली आहेत, एखादा राक्षससुद्धा वागणार नाही. तुम्ही 2-2 बहिणींना एका वेळी फसवलं. का वागलात? त्यावेळी दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा हे बघ, तुझं चिडणं अगदी साहजिक आहे, स्वाभाविक आहे आणि योग्य आहे. मला तुझा अजिबात राग येत नाही आहे किंवा तुझ्या बोलण्यामुळे त्रासही होत नाही आहे. पण प्लीज तू माझ्याबद्दल एवढे विविध प्रकारचे समज करून घेण्या अगोदर एकदा मी काय सांगतोय ते नीट शांतपणाने ऐकून घे आणि त्यानंतर मग तुला जे बोलायचं आहे ते तू बोल, मी ऐकून घेईन. प्लीज कृष्णा, मी तुझ्यासमोर हात जोडतो. हवं तर मग माझं ऐकून घेतल्यानंतर तू जे बोलशील किंवा तुझा जो निर्णय असेल तो मला मान्य असेल. कृष्णा आता गप्प उभी राहते तर दुष्यंतने बोलायला सुरुवात केलेली असते. कृष्णा, तुला आठवतंय का, मी तुला ऑफिसला घेऊन गेलो होतो, मी तुला सोडलं होतं पुण्यामध्ये? कृष्णा म्हणते हो. त्यावर दुष्यंत म्हणतो हां, मग तिथेच मी सुद्धा कामाला होतो आणि पूजाची व माझी भेट तिथेच झाली. पहिले तर मी तिला बघितलं, तिने मला बघितलं. हळूहळू आमची ओळख झाली, ओळखीतून मैत्री झाली, मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. नंतरनं मी स्वतःहून समोरूनच तिला प्रपोज केलं आणि तिनेसुद्धा लगेचच मला होकार दिला. आम्ही दोघंजणं गेली 4 वर्ष रिलेशनशिपमध्ये सुद्धा राहिलो आणि रिलेशनमध्ये राहिल्याच्या नंतर आम्ही लग्न करायचं इथपर्यंत विषय पुढे वाढवला. पण पूजाने मला सांगितलं की तिचे आईवडील युरोपमध्ये असतात, तिचे आईवडील खूप श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे गडगंज पैसा आहे, प्रॉपर्टी आहे आणि त्यांना माझ्यासाठी मुलगासुद्धा तसाच हवा आहे. मग मी स्वतःचं काहीतरी व्यवसाय सुरू करायचं ठरवलं आणि म्हणूनच मी माझ्या आईकडे पैशांसाठी फायनान्स मागायला गावी आलो. पण त्याचवेळी पूजा तिच्या बॉसबरोबर रहेजाबरोबर रिलेशनमध्ये आली आणि मग इकडे मी आईला सगळं सांगितलं. पण तेव्हा तू डेअरी विकायची नाही हा एक निर्णय आमच्यासमोर ठेवलास आणि आम्हाला इलेक्शन असल्यामुळे तो मान्य करावा लागला होता. आणि त्यानंतर मग पैशांची सोय होईल, मी प्रयत्न करतोय हे मी पूजाला कॉलवर सांगितलं आणि त्याचबरोबर मी आईला पूजाबद्दलही सांगितलं, मला पूजाशी लग्न करायचं आहे वगैरे, आम्ही एकमेकाशिवाय नाही जगू शकत वगैरे सगळं. आईने मला पूजाला गावी घेऊन यायला सांगितलं आपल्या घरी. पण तेव्हा मी पूजाला आणायला गेलो आणि माझ्यासमोर जे दृश्य होतं ते नको असायला हवं होतं. मी पूजाला आमच्या बॉसबरोबर रहेजाबरोबर एकत्र पाहिलं. माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि मी तसाच गावी निघून आलो. तेव्हा तुझं आणि जयकांतचं लग्न ठरलं होतं, पण ऐन लग्न मंडपातनं जयकांत निघून गेल्यामुळे तुझं लग्न रखडलं होतं आणि लोकांनी तुझ्यासाठी लग्नाची घाई केली होती. मी तुझ्याबरोबर लग्नाला उभा राहिलो आणि आपलं लग्न झालं. आणि नंतरनं मला कळालं की पूजा तुझी बहीण आहे, म्हणजे ती माझ्याबरोबर खोटं वागली, खोटं बोलली आणि म्हणूनच मला पूजाचा राग येऊ लागला. पण कृष्णा, मी एक गोष्ट खरं सांगतो, आपलं लग्न झाल्यानंतर मी पूजाचा विचार पूर्णपणे मनातनं काढून टाकला. इवन आपल्या लग्नाच्या दिवशी आठवतंय तुला, थोडा वेळ मी गायब झालो होतो. मी पूजालाच भेटायला गेलो होतो. पूजाने मला भेटायला बोलवलं होतं. मी जीव देईन अशी ती मला धमकी देत होती, पण तरीही मी तिला सांगितलं तुला जे हवं ते तू कर, मी माझं लग्न ठरलं आहे, मी मोडणार नाही, मी त्या मुलीला असं वाऱ्यावर सोडू शकत नाही आणि मी येऊन तुझ्याशी लग्न केलं. कृष्णा, आता तरीही जर तुला मी चुकीचा वाटत असेल तर हो, आहे माझी चूक आणि त्यासाठी मी तुझी माफी मागतो. कृष्णा म्हणते, हे सगळं तुम्ही मला आत्ता का सांगता? हे सगळं मला आधीच सांगावं असं तुम्हाला वाटलं नाही का? दुष्यंत म्हणतो, कृष्णा, हे सगळं तुला सांगावं अशी कधी वेळ आलीच नव्हती. मला तुला सगळं व्यवस्थित विश्वासात घेऊन समजून सांगायचं होतं, पण तेवढा वेळ आपल्याला मिळालाच नाही आणि आज हे सगळं काही अशा पद्धतीने तुझ्यासमोर येईल असं मला वाटलं नव्हतं. पण प्लीज मला माफ कर, मला एक संधी दे. त्याबरोबर आता पूजाचा नालायकपणा, खोटारडेपणा ऐकल्यावर मग मात्र कृष्णा ठरवते की दुष्यंतला संधी द्यायची, कारण दुष्यंत काहीही चुकलेला नाही आहे. तर दुसरीकडे आता दुष्यंत कृष्णाला हेही सांगतो, पूजाबरोबर जे काही झालं होतं तो सगळा माझा गैरसमज होता, कारण पूजाबरोबर मी तिच्या बॉसला पाहिलं होतं, ती सगळी त्याचीच एक शक्कल होती. त्याने मुद्दामून सगळं चुकीचं माझ्यासमोर आणलं होतं आणि पूजाचं त्याच्यावर प्रेम वगैरे काही नव्हतं, पण माझा गैरसमज झाला होता आणि गैरसमजातनं मी तुझ्याशी येऊन लग्न केलं. पण या सगळ्यात आपल्या तिघांचीही काही चूक नाही आहे, म्हणूनच मी पूजाला तिचा मार्ग मोकळा करून दिला. मी तिला सांगितलं की पुढे आयुष्यात तुला काय हवं ते कर, लग्न कर, सुखी आयुष्य जग. पण पूजाने सगळं ऐकून तर घेतलं, पण तसं घडण्या अगोदरच पूजाने सुसाईड अटेम्प्ट केला आणि तिचा जीव धोक्यात आला.
त्याबरोबर मग दुष्यंत कृष्णाचा हात हातात घेतो आणि म्हणतो, कृष्णा, पूजाला बरं करण्यासाठी मी तुझी पूर्ण मदत करेन, पण त्यानंतर आपण पूजाचं व्यवस्थित लग्न वगैरे रीतसर लावून देऊ. कृष्णा या गोष्टीसाठी होकार देते. दुसऱ्या दिवशी मकर संक्रांतीच्या सणानिमित्त दुष्यंत, कृष्णा, बाळजाबाई, अढळराव, मैनावती, जयकांत, काका सगळेच जण बाहेर पतंग उडवायला गेलेले असतात. आता पूजा तर पतंग उडवायला गेलेली नसते, कारण ती वेडी आहे, त्यामुळे पतंग वगैरे उडवायला तिला जमणार नाही, म्हणून सगळ्यांनी तिला तिच्या खोलीतच राहू दिलेलं असतं आराम करण्यासाठी. पण आता इकडे पूजाला खोलीमध्ये बसल्या बसल्या बोर होत असतं आणि ती विचार करत असते, ही कृष्णा आज माझ्या जागी आडवी आली मांजरीसारखी. जर आज ही कृष्णा इथे नसली असती तर डी बरोबर फक्त आणि फक्त मी असते आणि मीच आज डी बरोबर पतंग उडवत असते. पण पुढच्या वर्षी तर मीच असणारे माझ्या डी बरोबर पतंग उडवण्यासाठी. ही कृष्णा काहीही झालं तरी हिला मी या वर्षाच्या आत घराबाहेर काढणारच. ही काही फार काळ इथं टिकू शकणार नाही आहे, ही गोष्ट मला अगदी व्यवस्थित माहिती आहे. तर आता जयकांतच्या लक्षात येतं की पूजा तर बाहेर आलेलीच नाही आहे, म्हणजे पूजा ही तिच्या खोलीमध्ये एकटीच आहे. वा, कृष्णा आणि दुष्यंत इथं एकमेकाबरोबर पतंग उडवण्यामध्ये व्यस्त आहेत. तोपर्यंत माझ्या हातात चांगली संधी आहे, मी जाऊन मला हवं ते पूजापासून मिळवू शकतो. आणि तसंही ती नाटक करतीये वेडी असण्याचं हे तर मला सत्य तिचं समजलेलं आहेच, त्यामुळे आता हा सुद्धा माझ्यासाठी जरिया बनलाय. मग जयकांत पूजाच्या रूममध्ये येतो. आता पूजाच्या रूममध्ये जयकांत येतो आणि आता पूजा आरडाओरडा करू लागत असते. जयकांत पूजाला सांगतो, हे बघ, ओरडू नकोस, मला व्यवस्थित माहिती आहे की तू वेडी असण्याचं फक्त नाटक करतेस आणि हे जाऊन जर मी सगळ्यांना बाहेर सांगितलं तर तुझी खूप बदनामी होईल, तुला कृष्णा या घरातनं हकलवून देईल. बघितलंस ना त्या दिवशी कसलं कृष्णाने रात्रीच तुझ्या कसली खणखणवून मुस्काटात लगावून दिली ते. त्यात जर तिला कळलं की हे सगळं तू खोटं वागत होतीस, नाटक करत होतीस, तर मग कृष्णा तुझ्यावरती आणखीनच जास्त भडकेल आणि मग ती तुझं काय करेल ते सांगता नाही येणार. त्यापेक्षा मला जे हवं आहे ते गुपचूपपणे दे, मग मी तुला पुढे आणखीन त्रासच नाही देणार. आता पूजाचा नाईलाज होतो आणि जयकांत जे काही बोलतो ते सगळं पूजाला गुपचूपपणे ऐकावं लागतं. जयकांत पूजाचा चांगला फायदा घेतो आणि तो त्याचा वापर करून घेतो आणि त्याचबरोबर जयकांत आता पूजाचे व्हिडिओ वगैरे सुद्धा क्लिक करून ठेवतो, MMS बनवून ठेवतो. आता पूजा हिला तो ते सगळं दाखवतो आणि म्हणत असतो, आता माझ्याजवळ जास्त शहाणपणा करायचा नाही. पूजा म्हणत असते, हे सगळं डिलीट करून टाक, डिलीट कर. त्यावेळी जयकांत म्हणतो, हे सगळं मी डिलीट नाहीच करणार, पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे सगळं तू जरी डिलीट करण्याचा प्रयत्न केलास का नाही माझा फोन घेऊन, तरी मी खूप पोहोचलेला आहे. तुझे हे सगळे व्हिडिओ, सगळे फोटो वगैरे सगळं माझ्याकडे सेव्ह असणार आहे. कुठं, कसं, का ते सगळं तर मी तुला आत्ता सांगणार नाही आहे. पण जर तू हे सगळं डिलीट वगैरे करण्याचा शहाणपणा करायला गेलीस तर मग मात्र सगळं तुझ्या अंगलट येईल. तू एखादी चूक केलीस की हे सगळं व्हायरल होणार. त्यामुळे आता यापुढे मी जितकं जसं वागायला सांगेन ते तितकं आणि तसंच वागायचं. जर जास्त आगाऊपणा केलास ना तर याद राख, तुझी गाठ माझ्या हातात आहे आणि आता मला जे हवं ते प्रत्येक वेळी तुला मला द्यावं लागेलच, कळलं ना? त्याबरोबर पूजा म्हणते, तू नीच आहेस. पूजा असं म्हटल्यावर जयकांत म्हणतो, मी फक्त नीच नाही, मी नीच, नालायक, हरामी, हरामखोर, राक्षस, चांडाळ सगळं आहे. बस तुमच्यासारख्या एवढ्या सुंदर पोरीच्या तोंडनं शिव्या खायला बी गोडच वाटते. बरं चला, आता तुम्हाला तर खूळ लागलं आहे, नाही म्हणजे तुम्हाला खूळ लागलं आहे असं समद्यांना वाटायलं आहे, तुम्ही तर खोलीत बसून राहू शकता हो, पण म्या जर एवढा वेळ घरात राहिलो तर समद्यासनी बाहेर प्रश्न पडेल ना हो, म्या गेलो कुठं. त्यामुळं मला काही एवढा वेळ घरात थांबून चालणार नाही, नाहीतर अजून थोडा वेळ तुमच्याबरोबर घालवायला आवडलं असतं. पण आता जाऊ द्या, आता आमची रजा घ्या, आम्ही आता जातो जरा बाहेर, मस्तपैकी पतंग उडवतो. आता एवढा छान खुराक मिळाला आहे, जरा पचवायला हवा, एवढं बोलून जयकांत तिकडनं निघतो. तर इकडे आता दुष्यंत, कृष्णा छान पतंग वगैरे उडवतात. दोघंही जण एकमेकाबरोबर आनंदात असतात. आता कृष्णाने स्वतःच्या हाताने तिळगुळ बनवलेले असतात, दुष्यंतने तिळगुळ बनवायला तिला मदत केलेली असते. मग आता ते दोघं जण एकमेकाला तिळगुळ देतात. कृष्णा दुष्यंतला तिळगुळ देते आणि आता ती त्याला नमस्कार करत असते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं हे काय? त्यावर कृष्णा सांगते, अहो आपला पहिला सण आहे आणि नवऱ्याचे आशीर्वाद घेण्याची पद्धत आहे. तिळगुळ घ्या, गोड बोला, आमचे तिळगुळ सांडू नका, आमच्याबरोबर भांडू नका. दुष्यंत हसतो. तर इकडे आता पूजा हे सगळं काही बघत असते. पूजाला पश्चाताप होत असतो जयकांत बरोबर वेळ घालवल्याचा. ती म्हणत असते की मी हे सगळं कशाला केलं, काय गरज होती मला हे सगळं करण्याची. जर या जयकांतने हे सगळं काही बाहेर काढलं तर हे सगळं मला किती महागात पडू शकतं. नाही नाही नाही, काहीही झालं तरी लवकरात लवकर त्या बाळजाबाईंबरोबर बोलून मला या कृष्णाला घराबाहेर
काढावं लागेल. ही कृष्णा घराबाहेर गेली का मी लवकरात लवकर दुष्यंतबरोबर लग्न करून घेईन, म्हणजे त्या जयकांतने पुढे काहीही केलं तरीही मला काहीच फरक पडणार नाही. नाहीतर तो जयकांत त्याला हवं तेव्हा हवं तसं माझ्याबरोबर वागवेल आणि माझा फायदा करून घेईल. नाही बास, जेवढं झालं तेवढं बास. उद्याच्या उद्या मी बाळजाबाईंबरोबर बोलून घेणार. आजच बोलले असते, पण आज सणानिमित्त त्यांना भेटायला खूप लोक येत आहेत. मग दुसऱ्या दिवशी पूजा बाळजाबाईंना म्हणते, आपण जे बी पेरलं होतं मला वाटत नाही ते बी उगवलं. म्हणजे कृष्ण आणि दुष्यंतकडे बघून त्यांच्यात वाद झाला आहे किंवा ते दोघं एकमेकांवर नाराज आहेत असं काहीच दिसतच नाही आहे. त्यावर बाळजाबाई म्हणत असतात, हो अगदी बरोबर बोललीस. मला वाटलं होतं की त्या दोघांमध्ये कडाक्याचं भांडण होईल, कृष्णा घर वगैरे सोडून निघून जाईल, पण तसं तर काही झालेलं नाही आहे. उलट या दोघांचं तर आणखीन सगळं चांगलं सुरळीत सुरू झालं आहे. उलट या दोघांच्यामध्ये जो गैरसमज निर्माण झाला असता तो तर झालेलाच नाही आहे. कुठल्या मातीची बनली आहे तुझी बहीण? त्याबरोबर पूजा म्हणते, ती माझी बहीण नाही आहे, तिला माझी बहीण म्हणू नका. बाळजाबाई म्हणते, बरं जा तू, काय करायचं आहे ते मी बघते. त्याबरोबर पूजा तिकडनं निघून जाते. तर बाळजाबाई म्हणू लागते की काही उपयोग झालेला नाही आहे. मी एवढा चांगला जबरदस्त कडक प्लॅन बनवला होता, पण प्लॅन माझा फ्लॉप झालेला आहे. कृष्णे अगं तुझं करू तरी काय? मी तुला आणि दुष्यंतला एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी काय प्रयत्न नाही केले, पण एक प्रयत्नात मला यश येऊ देना झाली आहेस तू पोरगी. पर कृष्णे एक गोष्ट ध्यानात ठेव, तू काय बी केलंस का नाही तरी बी मी तुला आणि दुष्यंतला वेगळं केल्याशिवाय गप्प बसायची नाही. संक्रांत या दिवसाला मी शपथ घेऊन सांगायलो, कृष्णा तू पुढल्या संक्रांती पावतर रांगडे पाटलांच्या वाड्यात नसशील म्हणजे नसशीलच बघ. ह्या बाळजाचा शब्द आहे. आज ज्याप्रमाणे तुला काळी साडी दिली आहे का नाही, त्याचप्रमाणे माझी काळी दृष्टी बी तुझ्या सुखावर पडलेली आहे. त्यामुळं तुझं सुख आता फार काळ टिकणार नाही. त्याबरोबर इकडं अढळराव हे मात्र दुष्यंत आणि कृष्णाला असे एकत्र छान आनंदात बघून खूपच जास्त खुश असतात. आणि आता ते देवी आईकडे प्रार्थना करतात हात जोडून की देवी आई माझ्या लेकाला आणि सुनला असंच कायम आनंदी राहू दे, त्यांचा संसार असाच चांगला सुखाचा होऊ दे, त्यांना इतकं सुख कायम मिळत राहू दे. दुष्यंतचा त्याच्या आईवरती जो काही आंधळा विश्वास आहे तो सगळा निखळून पडू दे आणि दुष्यंतसमोर बाळजाबाईचा लवकरात लवकर खरा चेहरा येऊ दे आणि माझा लेक पुन्हा एकदा माझ्याबरोबर एकत्र होऊ दे. एवढी वर्षात माझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जी काही दरी पडली आहे ती ह्या संक्रांतीनिमित्त नष्ट होऊन जाऊ दे. मला मान्य आहे या सगळ्यासाठी वेळ लागेल, पण हे सगळं घडू दे अशी प्रार्थना तो देवी आईकडे करत असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथे संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. हळद रुसली कुंकू हसले ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.